वसई विधानसभेच्या उमेदवार स्नेहाताई दुबे आपल्यासोबत आहेत। त्यांचा आज नियोजित दौरा अर्नाळा परिसरात होत आहे। त्या माध्यमातून त्या तिथल्या लोकांशी, स्थानिक लोकांशी संवाद साधत आहेत। आपण या दौऱ्याचा थोडासा आढावा घेणार आहोत त्यांच्याकडून। ताई नमस्कार, गाव गोंगटमध्ये आपलं स्वागत आहे। ताई, थेट तुम्ही सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रात उतरला आहे। काय तुम्ही कसं बघता या आत्ताच्या निवडणुकीकडे? महायुतीने आणि भाजपाने मला ही संधी दिलेली आहे की वसईच्या विकासामध्ये मी माझंही योगदान द्यावं। आणि गेले 20 वर्ष मी सामाजिक कार्यामध्ये आहे। माझ्या आईवडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन मी चालते आहे। आणि सामाजिक कार्य करायचं असेल आणि लोकांची कामं करायची असेल तर राजकारणाची सुद्धा गरज लागते। राजकीय शक्ती असेल, राजकीय ताकद असेल आपल्याबरोबर तर कामं लवकर होतात लोकांची आणि सहज गतीने होतात। त्यामुळे मी हा रस्ता निवडलेला आहे, पर्याय निवडलेला आहे। आणि मला खात्री आहे की वसईची जनता मला आशीर्वाद देईल आणि 30 वर्षात जो वसईचा विकास होऊ शकला नाही आहे तो महायुती सरकारच्या मार्गदर्शनाने, श्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाने आम्ही वसईमध्ये तो विकास करू शकू अशी मला आशा आहे। तुम्ही जेव्हा विकास झालेला नाही म्हणतात 30 वर्षात, तर तुम्ही नेमकं काय पाहताय त्याच्यामध्ये आणि काय अपेक्षित होतं तुम्हाला? एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षित आहे? मी वसईमध्ये मोठी झालेली आहे। मी लहान असताना जी परिस्थिती बघितली आहे तीच परिस्थिती आजही आहे। आज तुम्ही या पाड्यामध्ये जरी बघितलं तरी इथे पाण्याची व्यवस्था नाही आहे। बायका बोरिंगने पाणी भरतात। काल मी कोळीवाड्यामध्ये गेली होती। आपण कोळीवाडा वसई शहरात आहे पण तरीसुद्धा त्या महिलांना डोक्यावर हंडे घेऊन पाणी भरावं लागतं। 30 वर्षात पाण्याचं फक्त राजकारण केलं गेलं पण लोकांच्या घराघरात पाणी दिलेलं नाही आहे। बांधकामं, नवीन बांधकामं होत आहेत शहरामध्ये पण त्यांना पाणी पुरवठा केला जात नाही आहे। विजेचा प्रश्न खूप मोठा आहे वसईमध्ये। अंडरग्राऊंड केबलिंग व्हायला पाहिजे, ते इतक्या वर्षात झालेलं नाही आहे। 3-3, 4-4 तास वसईमध्ये लाईट जाते। त्यामुळे सामान्य नागरिक अक्षरशः खूप म्हणजे त्रासलेला आहे। व्यापारी त्रासलेले आहे। जर लाईटच नसेल तर त्यांना इन्व्हर्टर, जनरेटर ह्याचा सगळा खर्च येतो, त्यांची प्रोडक्ट कॉस्ट वाढते आणि त्याच्यामुळे त्यांना व्यापार करणं मुश्किल होतं। म्हणजे व्यापाऱ्यांच्याही दृष्टीने आणि नागरिकांच्याही दृष्टीने लाईटीचा प्रश्न हा सुद्धा खूप मोठा आहे। आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडलेला आहे। 14 वर्ष झाली महानगरपालिकेला होऊन पण सुसज्ज असं हॉस्पिटल झालेलं नाही आहे। प्रत्येक वेळेला इलेक्शनला फक्त नारळ फोडला जातो पण हॉस्पिटल बांधलं जात नाही। आताही जो काही निधी आलेला आहे शासनाकडनं ते लोकप्रतिनिधी असं म्हणतात की आम्ही आणलेला आहे पण शेवटी तो महायुतीच्याच सरकारने दिलेला निधी आहे। त्यामुळे जर महायुतीचं सरकार आलं आणि महायुतीचाच आमदार असेल तर ते हॉस्पिटलसुद्धा लवकरात लवकर बांधता येईल। महानगरपालिका होऊन झाली 14 वर्ष पण महानगरपालिकेची एकही शाळा नाही आहे। आणि जे काही महानगरपालिकेवरती लोकप्रतिनिधींचं अंकुश पाहिजे की लोकांची कामं जर करत नसतील तर त्यांनी ती करून घेतली पाहिजे, ते काहीच दिसत नाही आहे। तर राजकीय प्रतिनिधित्व, चांगलं राजकीय प्रतिनिधित्व वसईला मिळण्याची गरज आहे। आणि मला आशा आहे की माझ्या निमित्ताने महायुतीनी आणि भाजपाने आणि श्री देवेंद्रजी फडणवीस, रवींद्रजी चव्हाण, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि अमित शहाजी, नरेंद्र मोदीजी यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो मी सार्थ ठरवेन आणि वसईच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन। तुम्हाला तुमचे वडील पंडित साहेबांचा वारसा आहे। आज तुमच्या समोर जे 2 तुल्यबळ उमेदवार आहेत, ज्याच्यामध्ये एक हितेंद्र ठाकूर आहेत आणि काँग्रेसकडून विजय पाटील आहेत, त्या तुलनेत तुमचा एक सात्विक चेहरा समोर आहे। तुम्हाला त्यांचं आव्हान वाटतं का? आव्हान वाटण्याचं कारण नाही आहे, कारण गेल्या 44 वर्षामध्ये पहिल्यांदा वसईमध्ये कमळ चिन्हाचं चिन्ह मिळतं आहे। आणि मी बघते मला जो जनतेचं प्रेम मिळतं आहे, लोकांचं प्रेम मिळतं आहे, त्याने माझा पण आत्मविश्वास वाढतो आहे। आणि दुसरा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष काँग्रेस। त्याच्यामुळे जर ही लढत होईल तर ती 2 राष्ट्रीय पक्षांमधली लढत आहे। लोकल पक्षाशी आमची लढत नाही आहे। आणि त्यांनी 30 वर्षामध्ये जे करायला हवं होतं ते केलेलं नाही आहे, ते लोकांच्या समोर आहे। त्यामुळे लोक वसईची खूप सुज्ञ आहेत, विचार करणारी आहेत आणि त्यांनी मनाशी ठरवलेलं आहे की त्यांना काय करायचं आहे। ताई, 40 वर्षांनंतर म्हणजे तारामाई वर्तक यांच्यानंतर थेट तुम्ही महिला म्हणून आज जनतेला सामोऱ्या जात आहेत। एकतर तुम्ही या राजकारणाकडे कसं बघताय आणि स्थानिक तुम्ही आता जेव्हा दौरे करत असता तेव्हा तुम्हाला स्थानिक महिलांचा म्हणा किंवा अन्य क्षेत्रातून कसा अप्रोच आहे? मला खूप आनंद होतो आहे की तारामाईंच्या नंतर वसईतनं मला उमेदवारी मिळाली आहे महिला म्हणून। आणि
पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये एकमेव महिला उमेदवार आहे महायुतीची. त्यामुळे माझ्यावरती खूप अपेक्षांचं ओझंसुद्धा आहे. पण मला खात्री आहे की ह्या सगळ्या महिलांच्या आशीर्वादाने ते ओझं मी पेलू शकेन, कारण त्यांचं इतकं प्रेम मिळतं आहे. त्यांना असं वाटतं की त्याच सगळ्या उमेदवार आहेत आणि मलाही त्यांना असं सांगावंसं वाटतं की त्यांची प्रतिनिधी मी आहे, एक सर्वसामान्य महिलेची प्रतिनिधी आहे, जिच्या घरात अर्धा तासाच्या पावसामध्ये पाणी शिरतं तिची प्रतिनिधी मी आहे, जिच्या नळामध्ये पाणी येत नाही आणि तिला किलोमीटर 1-2 किलोमीटर जाऊन हंड्याने पाणी भरावं लागतं तिची प्रतिनिधी मी आहे, जिच्या मुलांसाठी चांगली आरोग्य व्यवस्था नाही आहे त्या महिलेची प्रतिनिधी मी आहे. त्यामुळे ह्या सगळ्या वसईतल्या महिलांचं प्रतिनिधित्व मी करते आणि सगळे माझे भाऊ वसईतले हे सुद्धा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि त्यांच्या लाडक्या बहिणीला जिंकून देतील. ताई, शेवटच्या प्रश्नाकडे येतो. महत्त्वाचा प्रश्न अशासाठी आहे की ठीक आहे, म्हणजे पाणी, आरोग्य आणि रस्ते ह्या जर मूलभूत सुविधा झाल्या, त्या पलीकडे जाऊन तुमचं असं काय व्हिजन आहे किंवा काय योजना आहे ज्या अपेक्षित आहेत वसईला आणि तुम्ही त्या घेऊन येऊ शकाल? मग ह्या मूलभूत गरजा तर आहेत. आपण संविधानाचा अमृत महोत्सव साजरा करतोय, 75 वर्ष झाली. संविधानाच्या अनुच्छेद 21 मध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या सन्मानाने जगण्याच्या अधिकारामध्ये ह्या सगळ्या मूलभूत गरजांचा समावेश होतो. पण त्या आपल्या वसईमध्ये त्या पूर्ण झालेल्या नाही आहे. तर ह्या मूलभूत सुविधा देण्याचं आमचं पहिलं प्राधान्य राहील. दुसरं प्राधान्य असे की वसई आपली खूप सुंदर आहे, हरित वसई आहे, मुंबईच्या जवळ आहे. आपल्याकडे इको टुरिझमचं चांगलं आपण विकास करू शकतो. हरित पट्टा सुरक्षित ठेवून आपण टुरिझमचं डेव्हलपमेंट करू शकतो आणि इथे लोकल आपण रोजगार निर्मिती करू शकतो. दुसरं आमचं एक विजन आहे की आपला पूर्ण पश्चिम पट्टा झाला, वाड्यावाड्यांमध्ये घरं आहेत पण ती घरं अधिकृत झालेली नाही आहेत. मग ती जबाबदारी कोणाची? ती लोकप्रतिनिधींची जबाबदारी नव्हती का? 30 वर्षामध्ये आजही त्या घरांवरती जर लोन घ्यायचं झालं तर बँकांमधनं लोन मिळत नाही. मग हे आमचं प्राधान्य असेल की त्या घरांना अधिकृत कसं करावं. कोळीवाड्यामधला प्रश्न आहे, ती सातबाऱ्यावर त्यांची घरं आहेत पण सातबारा त्यांच्या नावावर नाही आणि तो खूप वर्षांपासून प्रलंबित प्रश्न आहे. आणि हे जे प्रश्न आहेत ह्याच प्रश्नांसाठी लोकप्रतिनिधी असतात. विधानसभेमध्ये प्रश्न मांडून त्या प्रश्नांना वाचा फोडून ह्या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्याचं काम लोकप्रतिनिधीचं असतं. ते त्यांनी केलेलं नाही आहे आणि मला विश्वास आहे की ते आम्ही काम नक्की करू, कारण खरं काम काय असतं लोकप्रतिनिधींचं हे आम्हाला समजतं आणि ते करण्याची ताकदही आमच्यात आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की ही सगळी प्रलंबित राहिलेली कामं जी लोकांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत ते सगळे आम्ही हाताळू आणि त्या सगळ्या विषयांना आम्ही प्राधान्य देऊ. आता एक प्रश्न वाढतोय की आता तुम्ही इकडे जेव्हा दौरा करत असता तेव्हा तुम्ही काय आयडेंटिफाय केलं आणि तुम्हाला यांच्याकडून काय समस्या येत आहेत? मी जे आता सांगितलं ना समस्या, त्या माझ्या मनाच्या समस्या नाही आहेत. ज्या लोकांनी सांगितलेल्या आहेत, ज्या मी पाहते आहे, जे लोक मला सांगतात त्याच समस्या मी आज मांडलेल्या आहेत. आणि आमचा जाहीरनामासुद्धा आमच्या फक्त पार्टीचे लोक ऑफिसमध्ये बसून नाही बनवत आहे, तर लोकांमधनं घेऊन. आता हा जो विषय आहे मी म्हटलं अधिकृत घरांचा, सातबाऱ्याचा, हे सगळे लोकांकडनं आलेले प्रश्न आहेत आणि तेच आमचे प्राधान्य असणार आहेत, तेच आमच्या वचननाम्यामध्ये असणार आहे. धन्यवाद ताई, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल.